एका मैत्रिणीचं लग्न आहे आणि तिच्या लग्नाला मी चालले तयार होऊन. कसा दिसतोय माझा मेकअप मला कमेंटमध्ये सांगा. आणि ती मुलगी साऊथ इंडियन आहे, तर मग मी विचार केला की मी थोडंसं साऊथ इंडियन माझी ज्वेलरी घालावी. माझ्याकडे कांजीवरम पण होती, त्याच्यामुळं साऊथ इंडियन लुक केला. लग्नाच्या इकडं मी पोचले आणि आत्ता तर वाजलेत 12:30, पण आय डोंट नो गर्दी का कमी आहे माहीत नाही. म्हणजे खूपच शांतता वाटते. मग हे संध्याकाळसाठीचं डेकोरेशन आहे का काय माहीत नाही, कारण ह्यांचं ना लग्न आहे 12-12:30 वाजता आणि परत रिसेप्शन आहे 5 वाजता वगैरे. तर चला आता माझे फ्रेंड्स वगैरे ऑफिसवाले येऊन पोहोचलेत आतमध्ये, मी जाऊन बघते. गाईज आता आम्ही लग्नात पोहोचलोय आणि ही माझी मैत्रीण, तिच्यासोबत एक ट्रॅजेडी झाली. ये देखो, सिर्फ दिखाएंगे नहीं बताए. ये देखो साड़ी उसकी पूरी की पूरी जल गई. तो म्हणजे ना असं ह्याच्यावरती आम्ही स्टेजवरती होतो आणि तिकडं खाली ताट ठेवलेलं त्यांनी आणि आम्हाला माहितच नाही की त्या ताटामध्ये दिवा आहे. आम्ही तिथंच उभं राहिलो आणि डायरेक्ट साडी जळली. तर तुम्ही सगळे अवेअर राहा, असं काय करू नका, मागं बघा उभं राहता. स्टेज में मत जाओ जब तक तुम्हारी शादी नहीं है. ये चला एकदम बराबर दिसलं. आम्हाला लग्नात यायला ना थोडासा उशीर झाला. म्हणजे मी जेव्हा हॉलमध्ये पोहोचले तेव्हा जस्ट उसके वरमाला और वो ये हो गई, काय म्हणतात, वरमाला अक्षदा वगैरे ज्यांच्याकडे जे पडतात ते झालं. आणि आता तुम्हाला मी नवरा नवरी दाखवते. बघा, ही आहे आमची नवरी आणि कशी बघते भाई, इसका खुशी वाला दिन है. खुन्नस में देख रही है, खुन्नस दे रही है. हसते. स्टार्टर्स खायला समोसा भेटलाय, सारखं फिरताय पण खूप गरम भाजतोय. त्यांचं आता लग्न झालंय आणि हवन चालू आहे. तर एकदा तुम्हाला दाखवते मी कसं हवन आहे ह्यांचं. हे इकडे ह्यांचं हवन चालू आहे. ह्या लोकांचे फेरे चालू आहेत, फेरे. आणि नवरा नवरी सोबत पुरवल्या पण फेरे घेत आहेत. मे बी साऊथ इंडियन्समध्ये हे रिच्युअल असेल. गाईज, मी आत्ता मुंबईच्या एकदम मध्ये आहे, सेंटरला, भांडूपला, आणि नेव्हीच्या कॉलनीमध्ये आहे हे लग्न इकडं. तर बघा ना किती सुंदर झाडं आहेत एकदम, ज्याला लोकांना अशी भरपूर पार्किंगला जागा आहे. इतकी झाडं एकदम मुंबईच्या सेंटरमध्ये. इथून बाहेर गेलं ना, इकडं दिवार आहे, भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे गेलं ना की पूर्ण इतकं ट्रॅफिक. आणि इथं मागं इतकी भरपूर झाडं. तर गाईज, लग्नावरून माघारी आले आता घरी, पण माझा मेकअप बघा अजूनपर्यंत आहे तसाच आहे. धनराज आला होता मला निम्म्या रस्त्यात न्यायला. आता मस्तपैकी रेडी होते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.